25 मुली शेतकऱ्याच्या होत्या आणि त्याच्यामध्ये लग्न माझ्या मुलीचं केलं सामुदायिक. अरे कोणाले भोपंजीपणा दाखवता तुम्ही? इतरावर प्रेम करा. तुमच्या संग तुमच्या सुखाचे वाटेकरी हे जे खाली पण गिरते को उठाना स्वर्ग मेरा. गजानन भाऊचा आवाज लेडीज सारखा आहे. तुम्ही याच्यावर काही ऑब्जेक्शन घेऊ नका, नाही तर आवाज आहे का तू मेरी जिंदगी त्याच्या आवाजाची क्वालिटीच आहे. मिलो ना तुमचे अरे मी काही बोललोय नाही तरी असे करता. असा माझा गजानन भाऊ आहे. सक्का भाऊ नाही, याची माय अलग आहे, माझा बाप वेगळा. समजते? आम्ही दोघंही चुलत भाऊ आहोत. राजकारणातले 2 चुलत भाऊ आता जवळ आले. आम्ही 55 वर्षापासून जवळ जवळ आहोत. जसे संजय भाऊ पवार, राजेंद्रजी पवार, विजयजी पवार इकट्ठा आहे. हा तुमचा ग्रुप आहे. 5000 आणि प्राध्यापक वर्ग, प्राचार्य, शिक्षक, इतर कर्मचारी, हे कुटुंब काय पवार साहेब केवढं मोठं आहे तुमचं. नवरा बायको तर कुत्र्या मांजऱ्यासारखे जगतात हो. नाही तर आपणच पाहतो 11 ते 5. अहो निघाले नाही का हो? केव्हा येता? मला करमत नाही. अहो तो काय हजामता करून राहिला? तो ड्युटी करून राहिला ना. अरे या विद्यार्थ्याची 1 तास शिल्लक सेवा केली ना तर येईल अटॅक 1 तासानं उशिरा येईल. माझ्या शपथ सांगतो, तुम्ही समाजाला वेळ द्यावे. गांधीजीनं वेळ दिला, माझ्या डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकरांना वेळ दिला, माझ्या सावित्रीबाई फुलेनं वेळ दिला. म्हणून माझ्या बहिणींनो तुम्ही आज कॉलेजमध्ये आल्या, नाही तर तुमच्या बापाची ताकद नव्हती.